सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचं गठन केलं असून या पथकानं दिनांक 19 फेब्रुवारी रोजी गांजा तस्करी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी वाहनासह दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. MH14 GH 2330 या स्कॉर्पिओ गाडीतून गांजा तस्करी होत असून कर्जत इथून पाथर्डीकडे हा माल जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी मिरजगाव पोलिसांना सोबत घेत कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय गोडके, संतोष खैरे, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, मनोज साखरे, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे, मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झांजाड यांनी माहिती देत मिरजगाव ते कर्जत रोडवर ब्रिज खाली महात्मा फुले चौक इथं सापळा रचला. संशयित वाहन तिथे येताच ते थांबवून चौकशी केली. यावेळी वाहनात गणेश अंकुश कराड वय 32 वर्ष व सुखदेव शिवनाथ कदम वय 30 वर्ष दोघे राहणार आगसखिंड तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर हे होते. तर गाडीच्या तपासणीत डिक्कीमध्ये 4 गोण्या गांजा सापडला. 18,18,000 रुपये किमतीचा 13 किलो 294 ग्रॅम गांजा, 25,000चे 2 मोबाईल आणि 7 लाखांची स्कॉर्पिओ असा एकूण 25,43,000चा मुद्देमाल जप्त केला. ताब्यातील दोघांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब राजू काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस स्टेशन इथं गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास मिरजगाव पोलीस करीत आहे. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, संगमनेर.